सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच नवीन नाशिक सिडको येथील मोगल नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात काल सायंकाळी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोलर पॅनल प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. फटाक्यांच्या आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सेवेकरी, भाविक भक्तांच्या तसेच प्रभाग क्रमांक 26च्या सर्व माजी नगरसेवकांच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा विधिवत सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकारी तथा प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या महाराष्ट्रातील पहिल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील सोलर पॅनल ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. धार्मिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे, प्रभाग क्रमांक 26चे ज्येष्ठ माजी नगरसेवक मधुकर जाधव, माजी नगरसेवक भागवत अरोटे, माजी नगरसेविका अलका आहिरे यांच्यासह मोगल नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी, भाविक भक्तांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. इकडे समोर स्माइल इकडे. ओके. काय करताय? एक मिनिट इकडे. माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या या सोलर पॅनल ऊर्जा प्रकल्पाचा सर्व केंद्रांना मोठा फायदा होणार आहे. सेवेकरी, भाविक भक्तांची मोठी आर्थिक बचत होणार असल्याचं सांगत माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या सेवा कार्याचं यावेळी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कौतुक केलं. नगरसेविका गायकरताईंनी फार मोठं धाडस केलेलं आहे आणि खात्री आहे आगामी काळात विजेची जी मागणी आहे ती कोणी पुरवू शकणार नाही. म्हणून सूर्याच्या आशीर्वादातून, सूर्याच्या शक्तीतून मानवी जीवन आणि मानवी जीवनाला मिळालेला पंचमहाभूतांचा फार मोठा आशीर्वाद या ऊर्जेत आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून या ऊर्जेचा वैयक्तिक, सामुदायिक, सर्वांगीण स्तरावर सर्वांनी त्याचा उपयोग करावा म्हणून त्याचं आज औचित्य ठेवून आज आपण हा एक सोहळा छोटेखानी या ठिकाणी करत आहोत. तसेच या सौर पॅनल ऊर्जा प्रकल्पाबाबत माहिती देताना सर्व उपस्थित मान्यवरांचे, सेवेकरी, भाविक भक्तांचे आभार माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी मानले. त्याचबरोबर माजी नगरसेवक भागवत अरोटे यांनी देखील या प्रसंगी आपले मत व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थ केंद्र मोगल नगर येथे सौर ऊर्जाचे उद्घाटन माननीय परमपूज्य सद्गुरू गुरु माऊली यांच्या हस्ते आज
या सौर ऊर्जा पॅनलचं उद्घाटन झालेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या निधीतून माननीय हर्षदाताई गायकर यांच्या पाठपुराव्याने आज इथे सौर पॅनल या केंद्राला मिळालं आहे आणि इथून पुढे इथे वीज बिल भरण्याची जरूरत पडणार नाही. आणि ताईंच्या माध्यमातून ताईंनी केलेला संकल्प आहे की प्रत्येक केंद्राला असाच सौर पॅनलनी देऊन हे वीजमुक्त केंद्र प्रत्येक करण्याचा जो प्रयत्न आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या हर्षदाताई गायकर आणि पक्षाच्या माध्यमातून जे काम केलं त्याबद्दल मी ताईंचे खूप खूप आभार मानतो. कारण धर्म, देव, देश आणि धर्म जर टिकवायचा असेल तर ही सांस्कृतिक केंद्र टिकली पाहिजे आणि ही सांस्कृतिक केंद्र आपल्याला इथून ज्ञान मिळतं. या सर्व गोष्टी ज्या जिथून मिळत आहेत, जिथून पिढी काढल्या जाती, अशा पिढी घडवण्याच्या ठिकाणी ताईंनी जे काम केलंय ते त्यांचं काम नक्कीच त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. म्हणूनच ताईंच्या हातून असेच सर्व काही कामं व्हावेत आणि पक्षाचं नावलौकिक त्यांच्या हातून व्हावं एवढंच या निमित्ताने सांगतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला सांगताना आनंद होतोय की आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने, परमपूज्य मोरे माऊली यांच्या आशीर्वादाने आणि या सगळ्या मोगलनगरच्या सेवा केंद्राच्या सगळ्या सेवेकरांच्या पाठबळामुळे आज मला इथे खऱ्या अर्थाने सौर पॅनलचं उद्घाटन करायला यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने गुरुमाऊलींच्या हस्ते या सौर पॅनलचं उद्घाटन झालंय. 5 kVचं जो प्लॅनिंग आहे हा सौर पॅनलचा 5 kVचा आपला पॅनल असणार आहे. म्हणजे तुम्ही बघा की मोगलनगरच्या केंद्रामध्ये यापुढे 1ही रुपया लाईट बिल येणार नाही असा आमचा संकल्प होता आणि त्या अनुषंगाने तो आज इथे यशस्वी झालेला आहे. आणि जो 5 kV हा एक मोठा पॅनल आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते युनिट आपण साठवून ते पुढे भविष्यात वापरू शकतो. ह्या हिशोबाने आपण ह्या मोठ्या पॅनलचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलंय. मला बघा, तुम्ही सगळे सेवेकरी हे ईश्वर सेवा आणि समाजसेवा करत असताना त्यांनी एक मागणी केली की ताई, पर्यावरण सुरक्षित ठेवणं हे देखील आपलं एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या सेवेकऱ्यांच्या मागणीला आज मला खऱ्या अर्थाने म्हणजे त्याला मागणीला यश द्यायला मला आज यश मिळाले असं म्हणायला हरकत नाही. मला सगळ्या नगरसेवकांच्या वतीने मी आज एक शब्द इथे देते की प्रभाग 26 मध्ये जी काही केंद्र आहेत ती सगळी केंद्र आज आम्ही लाईट बिल मुक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आम्ही प्रण करतो की आपण सगळेच जण मिळून भाऊ ह्या सगळे सेवेकरी वर्ग आहे. बघताय तुम्ही प्रभाग 26 हा सेवेकरी वर्ग असल्यामुळे सगळा कामगार वर्ग आहे आणि काही प्रभागामध्ये काही जी केंद्र आहेत ती सगळी कॉन्ट्री काढून लाईट बिल भरतायत. त्यामुळे ह्या सेवेकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा असं म्हणायला हरकत नाही. कारण स्वामीच्या दरबारात येऊन ती सेवा करतायत, ईश्वर सेवा करतायत आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या नगरसेवकच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्याचं श्रेय मी तुम्हा सर्वांचे आपल्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देईल. कारण त्यांनी देऊ केलेल्या निधीतूनच ही सगळी कामं आज यशस्वीरित्या पार पडत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचे देखील इथे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. दरम्यान या सोहळ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक 26 मधील मोगलनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बाल संस्कार केंद्र क्रमांक 24चे प्रमोद तोकडे, तुषार नंदन, पंकज भांबेरे, प्रवीण इंगळे, राकेश बोडखे, किरण गायकवाड, प्रवीण काकडे, प्रशांत वाळुंज, सोमनाथ उगलमुगले, श्याम बोराडे, प्रशांत बर्पे, राहुल पाटील, पंकज वाघ, आकाश काकड, सनी हसे, ओमकार झांबरे, किशोर पाटील, कृष्णा तोकडे, ऋषिकेश सोनवणे, रुपेश सोनवणे, विशाल सोनवणे, सनी थेटे, विक्की सावकार, अमोल बर्पे, सचिन बोरसे, वसंत गायकवाड, राहुल पाटील, सुनील बाजट, चेतन पाटील, निलेश माळी, कुणाल मोहाडकर, चंद्रकांत वाघ, गणेश चकोर, भैया क्षीरसागर, विठ्ठल सांगळे, रवी शेरकर, मनोज हिरे, धनंजय मोरे, सागर बोरसे, किशोर शिनगर आदी सेवेकरी भाविकांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तर खुटवडनगर, मोगलनगर परिसरातील असंख्य सेवेकरी, महिला, भाविक भक्त परिवारासह या सोहळ्याकरता उपस्थित होत्या. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.